नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका कंट्रीमध्ये ज्याचं नाव आहे लिस्टनस्टाईन. आणि आम्ही आत्ता आहोत त्याच्या कॅपिटलमध्ये वडूजमध्ये. ही 6th स्मॉलेस्ट कंट्री आहे वर्ल्डमध्ये. माझ्यासोबत आहे प्राप्ती. प्राप्ती, तुला काय वाटतंय, कसा वाटतं आत्तापर्यंतचा प्रवास? सगळ्यात पहिलं म्हणजे आज अनिकेचा बड्डे आहे, सो वी बोथ आर एक्सायटेड आमच्या बड्डे कंट्रीसाठी, अनिकेच्या बड्डे कंट्रीसाठी. खूप छोटी कंट्री आहे आणि याचं वेदर पण खूप छान आहे, सो अजूनपर्यंत तरी मजा येते. खूपच भारी आहे, सनी आहे. आम्ही जर्मनीवरून निघालो होतो सकाळी 9च्या आसपास आणि आत्ता वाजलेलं सर्वसाधारण 1 वगैरे. आणि आता आम्ही लिस्टनस्टाईनमध्ये पोचलेलो आहे 3.5 तासात 4 तासाच्या जर्नीनंतर. आता आमच्यासोबत कोण कोण आले बघूया आपण. माझ्यासोबत आहे माझा मित्र राजवर्धन. काय वाटतं राजवर्धन, आत्तापर्यंतचा प्रवास? आतापर्यंतचा प्रवास होता, चांगला होता. सिनिक काय काय ठिकाणी मिळालं बघायला. होय, अजून राजवर्धनचे मित्र आणि आता जे आमचे मित्र झालेले आहेत अनुराग आणि दुसरा आहे पुनीत. We are in here in Liechtenstein und wir machen einen Urlaub. Auf Deutsch. Und, ja, das ist eine kleines Land inzwischen Schweiz und Österreich. Schönes Land. ओके, भारी भारी काहीतरी भारी बोललेला आहे तो. म्हणजे छोटं आहे असं म्हटलेलं आहे. आता आपण जाणून घेऊ पुनीतकडून. पुनीत, तुझी काय प्रतिक्रिया आहे या नवीन देशाबद्दलची? प्रतिक्रिया तर खूप छान आहे माझी. खूप शांत देश आहे. मेन सिटीमध्ये आज आहे आम्ही सध्या, आणि सिटीचं वातावरण बघून आणि क्लायमेट बघून आणि लोकांना बघून खूप छान वाटते. वर आपण बघू शकतो एक कासेल आहे. चालेल, आता आपण असंच बघूया वेगवेगळ्या साईट्स. तर आहे सेंटर पॉईंट ऑफ लिस्टनस्टाईन. तर लिस्टनस्टाईनबद्दल बोलायचं झालं तर लिस्टनस्टाईन कंट्री ही फक्त 25 किलोमीटर लांब एवढीच आहे आणि त्याची लोकसंख्या ही 40,000 एवढीच आहेत. 40,000 लोक फक्त राहतात आणि त्यांची करन्सी स्विस फ्रँक आहे, कारण स्वित्झर्लंड एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑस्ट्रिया. आणि यांची ऑफिशियल लँग्वेज आहे जर्मन. जर्मनमध्ये बोलतात आणि स्विस फ्रँकमध्ये ते करन्सी ॲक्सेप्ट करतात. तुला काय माहिती आहे का? एक स्विस फ्रँक इज 1.12 युरो. वा, दॅट्स अ गुड इन्फॉर्मेशन. अनुराग आहे कल्याणकर आहे तो. कायझरस्लाउटनमध्ये राहतो. हां, आता जसं काय तुला लोक शोधायला येणार आहेत. इम रायझरफेल्ड ड्रायव्हन रायझिक असं एवढा ॲड्रेस सांगायला लागले. याला कोण बघायला नाही. प्राप्ती, जॉब असेल काय वाटतंय? ऊन कसं वाटतंय तुला? मस्त, फायनली समर आलेलं आहे जर्मनीमध्ये. मजा येते, मजा येत आहे. प्राप्ती एन्जॉय करताय. वेदर खूपच चांगलं नाही म्हणणार, खूपच ऊन आहे. ऊन नव्हतं तेव्हा वाटत होतं ऊन पाहिजे, आता ऊन आलं तर तेव्हा वाटतं ऊन नको. खूप अनगेनिमय असेल त्यांचं. कुंड्या ठेवायला पाहिजे. त्यावेळी त्यांना आम्ही रेकमेंडेशन देतो यांच्या कंट्रीला, तिथं कुंड्या ठेवायला पाहिजेत. पक्ष्यांनी आपल्या इथं कबुतरांची घरं वगैरे झाली असती आणि इथं काहीच नाही ठेवलेलं आणि स्वच्छ ठेवलेलं आहे जरासं त्यांनी. फक्त कोळ्यांची घरं वगैरे दिसतात जराशी, बाकी स्वच्छता खूपच आहे. सेकंड लार्जेस्ट GDP आहे यांचा युरोपमध्ये. GDP पर कॅपिटा म्हणजे खूपच श्रीमंत कंट्री आहे ही. आपल्यामध्ये 40,000 लोकच आहेत बघितले तर. आपल्या इथले साताऱ्याची जरी आमच्या काढली तालुक्याची जरी लोकसंख्या तरी ती लाखात गावल, त्याच्यापेक्षा पण कमी आहे. 25 किलोमीटर म्हणजे किती? 4-5 गावं होय आपल्याकडची. 4-5 गावांच्या एवढा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे. खूपच गॉड ब्लेस यू. कॉन्व्हेंटवाले मराठी मीडियमचे नाही आहे. मीच खाऊ. आता चाला त्याला कोणतरी चारायला काय, मला काय हात नाही देत. चारा म्हणते. अरे तुला भरवते, मला काय अरे भरवायचं काय नाही. अरे बाजू आलं की. वडूजमध्ये पहिल्यांदा येऊन आम्ही लंच करतोय. आपली काय मागवले तू? फ्लोरिडा.
अननस आणि लिस्टस्टाईनमध्ये orange येऊन mix आहे. फ्लोरिडाला गेलं आहे. काय आहे त्याच्यामध्ये? अननसाचा ज्यूस आणि ऑरेंज ज्यूस आणि ब्ला ब्ला ब्ला. ओके, ब्ला 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 आहे असं काहीतरी दिसतं. तू काय मागवलंस? अनुराग व्हेजिटेरियन पिझ्झा. पिन्सा. पिन्सा. पिझ्झाला म्हणतात पिन्सा. पिझ्झा नाही, पिझ्झा. आणि लिस्टस्टाईनमध्ये हॅलो हॅलो कसं म्हणतात? होय 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 मगापासून होय होय आणि करतात. बाय कसं म्हणतात? नाही बाईला कसं म्हणायचं? नाही. होय. होय चावत म्हणतात. आणि पुनीत तुला काय सांगायचं? मी मागवलंय गालबनून कोक व्हेजिटेरियन मागवलंय आणि कोक मागवली मी. कोक कोक शुगर झिरो खूप हेल्दी आहे तो. झिरो शुगर. आता लग्न झाल्यामुळे तो खूपच Yes. हेल्दी हेल्थ कॉन्शियस झाला. लग्नात चांगले फोटो काढ पाहिजे ना. तू सांग. मी चपाती चीजवाली चपाती चपाती आणि चपाती, त्याच्यात त्याला तूप तूप चीज तूप चीज भाकर. तूप चपाती. चीज आणि साखर लावून दिलेलं आहे त्याला. ज्वारीची भाकर. असं काहीतरी दिसतंय त्याचं. आणि तर मी सगळ्यांचा बर्थडे स्पेशल काय मागवलंय ते आधी सांग. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी मागवलेला आहे अमालसी, जे सेमच आहे आणि हा cake. फ्लोरिडासारखं. आणि हा केक मित्रांनी आणलेला. जो आमच्या मित्रांनी आणलेला आहे अनुरागनी. खूपच छान असा केक जो आम्ही खाऊन झाल्यानंतर ना ट्राय करणार आहोत. पिशवी फाडल्यानंतरचं दृश्य लागते. पिशवी फाडून आम्ही डस्टबिनमध्ये टाकलेले आहे. फॅन्सी डस्टबिन, सिगरेटचं पण कुडे टाकायला. आणि हे इकडं डस्टबिन. काय रे खाकरा बिकरा घेऊन फिरतोयस? काय झालं आता? इथे बसणार आहे माझा खात. खात बसणार आहे? खाऊन आता परत खात बसणार आहे. जर्मन खाऊन कंटाळा आला. पण रांगोळ्या काढल्या त्यांनी. नशा आहे त्या मिनिटमध्ये. 50 वर्ष झाल्यामुळे रांगोळी काढलेली आहे. आणि हा असा त्यांचा झेंडा, लिस्टस्टाईनचा झेंडा. हा झेंडा आहे. प्राप्ती झेंडा सांग. हा लिस्टस्टाईनचा आहे. हा आय डोंट नो कुठला आहे. हा पण कुठला आहे मला नाही माहीत. पण हा तर ऑस्ट्रियासारखा दिसतोय. ऑस्ट्रियासारखा असू शकतो ऑस्ट्रियाचा, कारण ऑस्ट्रिया बाजूलाच आहे यांच्या. आणि असं काहीतरी चित्र घोड्यांचं राताव यांचं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत वडूज कॅसलला. वडूज हे सातारामधलं जसं गाव आहे तसं एका नाव आहे वडूज, तसंच हे पण आहे वडूज. पण हे वडूज लिस्टस्टाईनचं कॅपिटल आहे. बसला. आणि हा खूपच असा मोठा चढ आहे. जवळजवळ 1.25 किलोमीटरचा चढ आहे. आज आणि पुनीत खूपच दमलेला आहे. आणि पुनीत खूपच शिवा घालतोय मोस्टली राजवर्धनला. आहे आमचे जर्मन स्पीकर, जर्मन ट्रान्सलेटर उबरजेटचं ऑफ डॉइच डे 1 अशी कोणतीच लेवल नाही आहे जी लेवल सोबत आहेत सर. ज्यानं केलेली आहे. आणि आमचे फोटोग्राफी माखेन. कसं वाटतंय पहिले 200 मीटर चालून? दमायला होते बट वेदर चांगलं आहे त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. मजा येते. आणि सगळीकडे थकलेले कार्यकर्ते शब्द फुटत नाहीत. मोठी चिंता आहे पाण्याची. पाणी नाही मिळत आहे. टंचाई, पाणी टंचाई. निवांत सगळे फिटनेसवाले कार्यकर्ते. युथ बघा. भारताचं युथ बघा असं म्हणतोय तो. युथ थकलेला आहे 200 मीटरवरतीच. आणि असं काही आहे रस्ता वरती जायचा. इथं बनवलेलं आहे घर मस्त. मस्त आहे घरी. हां ना, त्यांना भारी व्ह्यू आहे. तर तुम्हाला थोड्याच वेळात व्ह्यू दाखवतो. इथं डांब संपलेलं नाही. इथं ॲक्च्युली गाड्या पण अलाउड नाहीत, त्याच्यामुळे आम्ही चालत जातोय. हा ते काय आणि असं काहीतरी व्ह्यू आहे तिकडे. असं काय आहे व्ह्यू चालतानाचा, हाईक करतानाचा. असं काय लिहिलेलं आहे श्लॉसवेक. आणि इथे 2003 साली वडूजची लोकसंख्या 5000 होती. आणि इकडे जायचा रस्ता. असं काय आहे व्ह्यू वडूज. आणि वडूज कॅसलच्या आम्ही जवळ पोहोचलेलो आहोत. धुळ्यात लळींग किल्ला आहे आमच्याकडे. धुळ्यातले प्रत्येकाचे आपापले किल्ले सांगताना. पुनीतचं वडूज कंटाळलं. वडूज कंटाळले पुनीतचे. वडूज कॅसलची माहिती थोडक्यात सांगायची झाली. 700 वर्षापूर्वी हा वडूज कॅसल बांधला गेला होता. आणि याच्यामध्ये 130 खोल्या आहेत. आणि 1938 पासून हे तिथं पब्लिकला अलाउड नाही आहे. इथं कम्प्लिटली प्रायव्हेट आहे. तो लिस्टस्टाईनचे जे प्रिन्स आहेत तेच फक्त राहतात इथं, बाकी कोणालाही अलाउड नाही इथं. होय. आणि पहिलं याच्यामध्ये लिस्टस्टाईनचा जे प्रिन्स होते त्यांचा रेसिडेन्स होता इथं पहिला. नंतर त्याला प्रिझनमध्ये कन्वर्ट केलं. नंतर त्याच्यामध्ये लिस्टस्टाईन आर्मी यूज करत होती त्याला. असं भरपूर हिस्ट्री आहे त्याची. आणि असा काय आहे तो कॅसल. खूपच छान, खूप जुना, 700 वर्षापूर्वीचा.
आता थोड्याच वेळात आम्ही दाखवतो तुम्हाला पुढचे व्ह्यूज कॅसलपासूनचे. कॅसलचे हे बुरुज अजूनही आहे असे उभे आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी चिन्ह बनवलेलं आहे त्यांनी. महाराज आले होते इकडे. हो, यांचा प्रिन्स होता. प्रिन्स अजून चालू आहे मोनार्की. प्रिन्स असा आहे यांचा झेंडा. आणि इथून बघू शकतो आपण एंट्री नाही आहे इथून. प्रिवाट असं लिहिलेलं आहे. तर पार्किंगला पण अलाउड नाही आहे. आणि इथं बघू शकता इथं काही एंट्री नाही आहे आपल्याला आज जायला. खाली सांगता येत नाही यांना. असं काही आहे कॅसलची एंट्री. सगळे लोक आतूनच एन्जॉय करताना. स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन कॅरिड बाय द गव्हर्नमेंट देअर इज अ कपल ऑफ सिस्टम असं काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे खूपच चांगली. आणि इकडं आहे नॅचरल रिसोर्स पाण्याचा जो आम्ही तोंड धुवायला वापरणार आहोत. आणि प्राप्ती तोंड धुताना खूप गरमीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग. प्राप्ती पाणी कसं आहे? खूप थंड आहे का? नॉर्मल थंड आहे. नॉर्मल थंड आहे. आता मी पाणी पिणार आहे किंवा तोंड धुणार आहे. याच्यातनं पाणी पिऊ नको, याच्यातलं ठीक आहे. आता मी पाणी पिलेलं आहे आणि तोंडालाही लावलेलं आहे. जसं पाणी वाटत होतं तसं नाही आहे. एवढंही म्हणजे नॉर्मल नाही आहे. ॲक्च्युली थंड आहे भरपूर. थंड आहे म्हणजे जेवढी हीट आहे त्याच्या कम्पेअरमध्ये मस्तच थंड आहे. आणि एवढं मोठं चालल्यानंतर ना आमची हीच इच्छा होती की आम्हाला कुठंतरी पाणी मिळावं. आणि आम्हाला मस्त नॅचरल रिसोर्स मिळालेला आहे आणि खूपच भारी वाटलेलं आहे. खूपच थंड वाटत आहे आता सध्या. आणि माझी पाण्याची इच्छा मन भरलेलं आहे पाणी पिऊन. तर इथं आहे पासपोर्टचा स्टॅम्प जो 3 स्विस फ्रँकला मिळणार आहे इकडे. काय लावता येणार? 30 स्विस फ्रँक म्हणजे किती रुपीज होतात राजवर्धन? 30 स्विस फ्रँक म्हणजे किती रुपीज होतात? 3 सॉरी म्हणजे 3.5 युरो म्हणजे किती रुपीज होतात इंडियन रुपीज? 300 रुपये. 300 रुपयेप्रमाणे. तर 300 रुपये लागतात फक्त शिक्का मारून घ्यायचं तर 300 रुपये द्या. तर असं आहे यांचं काही सोविनियर शॉप. स्वित्झर्लंडच्या घंट्या गायींच्या इथला गळ्यात अशा मोठ्या घंट्या लावलेल्या असतात. त्यांचा असा आवाज येत असतो. बैल पोळ्यासारखंच ते गायींचा पण त्यांचा सण साजरा करतात सगळे लोक. हे शोधताना काय आवडलं तुला आतापर्यंत? आवडले भरपूर काही. किमती पण आवडल्या तेवढं. किमती ही खूपच कठीण आहेत किमती. काय वाटतंय मग तुम्हाला या ट्रेनबद्दल? ट्रेन काहीतरी पानचटपणा केलेला ट्रेननी. लोकांना जर आळस आला असेल तर या ट्रेनचा आधार घेऊ शकतात ते. बरोबर. आणि त्या ट्रेनमध्ये बसून मस्त पैसे देऊन गावातनं फिरायचं. ज्या लोकांना चालायचा प्रॉब्लेम वगैरे आहे. हा झेंडा फडकवताना या झेंड्याचं जरा हे सांगा, महत्त्व सांगा. टाईमचा झेंडा मला नाही माहीत काय याचं महत्त्व आहे. याच्यावरती आता किंगचं तर हे लावलेलं आहे त्यांनी. किंगचा टोप लावलेला आहे. तो बहुतेक लिस्टेनस्टाईन जी फॅमिली आहे म्हणजे लिस्टेनस्टाईनची जर हिस्ट्री सांगायची झाली तर लिस्टेनस्टाईन नावाची एक लोअर ऑस्ट्रियाची एक फॅमिली होती. त्यांनी जवळजवळ 1700मध्ये इकडची लँड विकत घेतली होती पूर्णपणे. सो तेच ते आता ओन करतात. म्हणजे आता जो प्रिन्स आहे तो त्यांच्याच फॅमिलीतला आहे. ओके. त्यामुळंच या देशाचं नाव पण लिस्टेनस्टाईन म्हणूनच आहे. खूप तुम्हाला नॉलेज खूप आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ याच्यासाठीच आम्हाला फॉलो करा. बरोबर. झेंड्याबद्दल यांच्या झेंड्याबद्दल अशी माहिती होती की आधी ते जे काय बोलतात क्राऊन आहे तो क्राऊन नव्हता त्या झेंड्यावर. आणि ते निळी पट्टी आणि लाल पट्टी होती. तर ते हायती करून एक देश आहे. त्या हायतीचा देशचं खूप सिमिलर खूप जुळत होतं ते. म्हणून त्यांनी वेगळं करावं म्हणून त्यांनी त्याच्यावर क्राऊन घातलेलं आहे. क्राऊन टाकलेलं आहे. आणि क्राऊन इकडची महत्त्व काय की इथे मोनार्की आहे. तर इथे प्रिन्स असतो इकडे. तर पूर्ण लिक्टेनस्टाईनचा एक प्रिन्स आहे. तर त्यांचा हा रॉयल फॅमिलीवाला तो क्राऊन आहे. ओके, धन्यवाद. आणि आम्ही एका पार्किंगमधून परत वडूज कॅफेचा फोटो घेताना मी फोटो घेत होतो. पण इथले लोक काय आमचे मित्रमंडळी काय यायला तयार नाही आहेत. आमचे मित्रमंडळी थकलेले मित्रमंडळी गाडीत बसलेले आहेत सगळे. पण व्हिडिओज पडलेले आहेत गोप्रोवर, अपलोड नाही येऊ कार्यकर्ते दमलेले आहेत. आणि वालेन्झी हे लेक, सुंदर असा लेक.
आणि आम्ही आता करणार आहोत स्विमिंग इथे थोड्याच वेळात. खूप अशा गरमीतून आमचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आता उडी मारणार आहोत या पाण्यामध्ये. खूप थकलेले कार्यकर्ते, लय थकलेलो आहे. फक्त 20 किलोमीटरमध्ये झोप काढलेले कार्यकर्ते आहेत. आणि प्राप्ती मी भूक Staying लागलेली active. कार्यकर्ती भूक लागलेली आहे. आणि प्रिंगल्स तिचं एनर्जी ड्रिंक. अनुराग काय म्हणतोय? अनुराग खूपच त्याचाही यूट्यूब चॅनल आहे, त्याचे 2 सबस्क्रायबर आहेत. एक तोच आहे आणि आणि राजवर्धन जरा तिकडेच जाऊन बसला होता, दुसरी जागा त्याला आवडली होती. त्यांना मी पैसे देऊन 10 मिनिटासाठी देवदास झालं होतं ते, 10 मिनिटासाठी देवदास. तर त्याला काय माहिती काय तिकडे चांगलं दिसलं. तर आता बघूया आपण आम्ही कसं स्विमिंग करतोय. नाही तसं नाही, पुढे कडचं वालेन्सी लेक मध्ये पोहताना आम्ही दोघं स्वित्झर्लंड चॉईस मध्ये स्विमिंगचे मजे घेत. आणि आमचं बघून कार्यकर्ते खुश पोहायला. आणि प्राप्ती पाण्यामध्ये पाय घालून मजे घेताना आमच्या अजून एक कार्यकर्तेवरती थंड पाणी बी. तर आम्हाला सापडलेला आहे साप सुरळीचा. साप नाही मस्करी नको. वालनझेमध्ये आम्ही स्विमिंग केलेलं आहे. तर आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया. मला तर खूप आवडलेलं आहे आणि खूप पाणी मस्त होतं. या गरमीपासून एक असा छानसा विश्राम आम्हाला मिळालेला आहे आणि भारी वाटत आहे तर सध्या. अनुराग तुला कसं वाटतंय? स्वित्झर्लंडमध्ये एकतर माझा पहिला अनुभव पाण्यात डुबकी मारल्याचा. खूप मस्त वाटतंय, खूप सुंदर पाणी, खूप सुंदर दृश्य, मस्त मजा आली. प्राप्ती तुला काय वाटते पाण्यात पाय घालून? मी आई फक्त पाय डुबवले पाण्यात. नेक्स्ट टाइम मी स्विमिंग शिकणार आहे, तुम्हाला शिकवणार आहेस आणि मी पोहणार. ओके, प्राप्तीला स्विमिंग शिकायची आहे. आणि पुनीत तुला? खूप छान वाटलं, पूर्ण थकवा निघाला, थंडगार पाणी झोपला होतं. होता. हा, हो पूर्ण आता झोप गेलेली आहे. थंड भारी वाटत आहे, स्वच्छ आणि सुंदर वाटत आहे. तुला काय वाटतं राजवर्धन? राजवर्धन द प्रो स्विमर. प्रो स्विमर. खूप व्हिडिओ बनवलेले आहेत राजवर्धननं. अंडर वॉटर वगैरे स्विमिंग केलेलं आहे, त्याला खूपच आवडलेलं आहे. नेक्स्ट ॲक्वामॅनसाठी ऑडिशन देताना छानपणा लय नाही. नेक्स्ट ॲक्वामॅन. तर ही आहे आमची आजची राहण्याची सोय. इकडे आहे सोफा कम बेड. आणि हे माहीत नाही ऑफिस. इकडे बाथरूम आणि आमचे बेड्स. इकडे आहे प्राप्ती बघत आहे, हे आहेत बेड्स. कुठून कुठून रस्ता शोधत कार्यकर्ते. तर डिनरला आजचा आमचा डिनरचा प्लॅन आहे एशियन रेस्टॉरंट, जे आम्ही फेल्डकिर्च ऑस्ट्रियामध्ये बुक केलेलं आहे. असं आहे आजचा. नाही सगळ्यांनी घे. खूप फिरल्यानंतरनं सगळेजण एक्सायटेड. व्हेजिटेरियन. ही आहे पीच आईस टे आणि रोल हा व्हेज राईस विथ एग. तर सगळेजण आमचे हॅपी चेहरे. आणि इकडे मी. आणि इथे आमचा लिस्टस्टाईनचा ब्लॉग होतो आहे कंप्लीट, ज्याच्यामध्ये आम्ही 3 देश फिरलेलो आहे. लिस्टस्टाईन, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओज.